गेली 17 वर्ष या आपल्या मुंबईतील एकमेव पहिल्या दीपोत्सवाची सचिव पदाची धुरा सांभाळणारे धर्मेश पवार या ठिकाणी आलेले आहेत. मला वाटतं उत्सव तुमचा आमचा सर्वांचा ही संकल्पना मला वाटतं तुमच्याच डोक्यात आणि ती तुम्ही संकल्पना खूप चांगली राबवली, त्याचा चांगला इम्पॅक्ट मिळाला आहे. पण मला पहिल्यांदा एक सांगा की 17 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही सेक्रेटरी पदाची तुला खांद्यावर घेतली पहिल्या वेळी तुमची प्रतिक्रिया काय? 17 वर्ष या नारायणी गल्ली उत्सव मंडळाचा मी सरचिटणीस आहे. मला वाटतं प्रत्येकाचं जीवनामध्ये एक उद्देश असतो की आपण पुढे म्हणून लोकांना असं वाटतं की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. पण मला स्वतःला माझ्या घरातली जी पार्श्वभूमी होती, माझे वडील मिल कामगार होते आणि एका युनियनचे पदाधिकारी होते, त्यामुळे त्या रक्तामध्ये मला वाटतं एक कार्यकर्ता दडलेला होता. आणि नारायणी गल्लीचा जो उत्सव आहे तो आज 64 वर्ष आपण आज त्यात पदार्पण करतो आहे. लहानाचा मोठा आम्ही तो उत्सव बघूनच झालो. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला त्या उत्सवामध्ये काहीतरी कार्य करायला मिळायचं आणि त्यावेळेला एवढे कार्यकर्ते होते. मग आम्ही छोटे होतो, मग त्यावेळेला आम्ही कार्य काय करायचं तर त्यावेळेला सगळ्यांना आठवत असेल उत्सव काळाच्या अगोदर ही गल्ली पूर्ण धुतली जायची पाण्याने आणि त्यामध्ये झाडू मारायचं काम आम्ही करायचो. कुठल्याही उत्सवाची सुरुवात तुम्ही अध्यक्ष म्हणून केली तर त्याला महत्त्व नसतं, पण त्या उत्सवामध्ये तुम्ही ज्यावेळेला झाडू मारता तुम्ही तळागाळातून पुढे जातात त्याच्यानंतर ते काम करत असताना कुठल्या तरी ज्येष्ठ कार्यकर्त्याने आमच्याकडे बघावं आणि आम्हाला कामाची संधी द्यावी एवढीच आमची माफक अपेक्षा होती. आणि असं करत करत त्या मंडळामध्ये काम करत 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 ज्यावेळेला आम्ही मोठे झालो त्यावेळेला अनायसे 2003 सालातली गोष्ट आहे. त्यावेळेला माझ्याकडे सर्वानुमते मला सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळाली. त्या दिवशी माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं मला वाटलं, कारण एवढा हा नारायणी गल्लीचा उत्सव 14 बिल्डिंगचा जो उत्सव आहे त्याचं सरचिटणीसपद आणि ते सुद्धा मला भूषण करायला मिळालं यातच मला सर्वस्व मिळाल्यासारखा मला आनंद झाला. बरोबर आहे. पण ज्यावेळी ही तुम्ही सचिव पदाची धुरा 2003 साली खांद्यावर घेतली त्यानंतर बऱ्याचपैकी तुम्हाला त्या 5-6 वर्षात चांगले वाईट अनुभव आलेलेच असतील. पण त्या अनुभवांचा तुमच्या पुढच्या कालावधीत काही फायदा झाला का चांगला? मी उत्सवाला बघताना उत्सवाला 3 विभागामध्ये त्याचं डिमार्केशन करू शकेल. एक पहिलं म्हणजे भूतकाळ. मला वाटतं 64 वर्ष हे काही सोपं काम नाही. हो, कुठलीही इमारत उभी राहायला त्याचा पाया भक्कम लागतो. बरोबर आहे. आज त्या लोकांना सलाम आहे की ज्यांनी 1960 साला त्याची मुहूर्तमेढ रोवली. हो, आणि तो एवढ्या उंचीला नेऊन ठेवला आहे. मला वाटतं आपल्याला फक्त त्याला पॉलिश करायची गरज असते. बाकी उत्सवाचा ढाचा हा एवढा आणि लोकांची त्याच्यामागची श्रद्धा एवढी चांगली आहे. आज या नारायणी गल्लीमध्ये कबड्डीचे 3 संघ आहेत, दहीहंडीचे 2 संघ आहेत, पण उत्सव म्हटला तर नारायणी गल्लीचा एकच आहे. हो, कारण एवढी मुलं आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये मतभेद असतील, पण उत्सव म्हटला दीपोत्सव की सगळे आपापसातले मतभेद विसरून लोक तो उत्सव करण्यासाठी एकत्र येतात. आणि मला वाटतं ह्या उत्सवाची तीच USP आहे. आणि ज्या लोकांनी भूतकाळामध्ये ह्या उत्सवाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, मला वाटतं राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आणि ते सुद्धा स्वर्गीय राज कपूर, त्यानंतर व्ही शांताराम, त्यावेळेला मला स्वतः त्यांना भेटायचा योग आला. आम्ही त्या नाटकातून काम केलेलं आहे. आज मला वाटतं ह्या गल्लीमध्ये राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा मला वाटतं आपण ऑर्गनाईज केल्या, पण त्याच्यापेक्षा आपल्या गल्लीतील कलाकारांनी महाराष्ट्रातली अशी कुठली स्पर्धा ठेवली नव्हती की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रथम पारितोषिक मिळालं नव्हतं. मला वाटतं ते सुद्धा आपले एक जमेची बाजू आहे. त्यानंतर एवढे कलाकार तयार झालेत, म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आज जे लोक आघाडीचे कलाकार आहेत त्यांच्या बरोबरीने ह्या नारायणी गल्लीचे जे कलाकार तयार झालेत ते त्याच तोडीचे तयार झालेत. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आम्ही उत्सव घेतला त्यावेळेला जसं मी तुम्हाला सांगितलं की फक्त पॉलिश करायचं होतं,
नारायण मिल गल्ली, मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेहमी हेच सांगतो की नारायण मिल गल्ली हा एक ब्रँड आहे. त्यासाठी धर्मेश पवार सेक्रेटरी किंवा अनिल मुंज किंवा अशा कोणाची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उभे राहा. त्या गल्लीच्या नावावर तुम्हाला कुठलीही आर्थिक मदत मिळण्याकरता कधीच अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट, हा जो आपला हनुमान आहे तो एक जागृत देवस्थान आहे, तो स्वयंभू हनुमान आहे. आज त्याची प्रचिती मला वाटतं ज्या ज्या लोकांनी त्या हनुमंताची सेवा केली आहे त्याला त्याची प्रचिती आलेली आहे. आपण उदाहरण दाखल घेतलं तर नांदोसकर फॅमिली त्या त्याची सेवा करते. साटम मधुकर साटम त्यांच्या आईपासून ते त्याची स्थापना करतात. राजेंद्र खोत त्यांची आई त्या देवाची सेवा करायची. म्हणजे अशी पुष्कळ कुटुंब आहेत. मला वाटतं जसे गल्लीचे मानकरी म्हणू शकतो आपण, त्याच लोकांनी त्या देवाची सेवा आजपर्यंत चालू ठेवली आहे. आणि ज्या ज्या लोकांनी त्या गल्लीच्या हनुमंताची सेवा केली त्यांना आजपर्यंत, किंवा मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो की ज्या वेळेला तुम्ही त्या देवाची सेवा कराल किंवा आज आपण साईबाबांचा भंडारा करतो त्यावेळेला ते आशीर्वाद तुम्हाला आपसुकच मिळतील. आणि एक या सगळ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यांनी त्याची सेवा केली देवाने त्याला फळ दिलेलंच आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आजही आपण उत्सवात करतो आहे, आपल्याकडे उत्सवाच्या 10 दिवस आधी एकही रुपया आपल्याकडे जमा नसतो. पण त्या साईबाबांकडे आम्ही उत्सवाचे कार्यकर्ते आम्ही पहिलं शिर्डीला जातो, बाबांच्या चरणी लीन होतो, त्यांची परवानगी घेतो, त्यांना साकडं घालतो की बाबा हा तुमचा साई भंडारा आहे किंवा हा जो उत्सव आहे हा त्यासाठी तुम्ही हातभार लावा. आणि मला वाटतं तिथून आल्यानंतर त्यानंतर ते पैसे कुठून येतात हे त्या साईबाबांनाच आणि त्या हनुमंतालाच माहिती आहे. आणि आजपर्यंत कुठलंही संकट या उत्सवावर कधीच आलं नाही आहे. आणि मला वाटतं ती त्या हनुमंताची आणि बाबांची कृपा आहे. त्याच्यामुळे आम्ही तेच म्हणतो की हा ब्रँड आहे, तुम्ही फक्त या ब्रँडला सपोर्ट करा, तुम्ही स्वतःचा फक्त वेळ द्या, बाकी सगळं घडवणारा तोच आहे. पण कसं आहे माहिती आहे ना, आता नाही म्हटलं तरी तुम्ही या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सर्वश्रुत सचिव म्हणून फेमस आहात. म्हणजे बऱ्याच कार्यकर्त्यांचा ओढा तुमच्याकडे आहे की बाबा नाही, हा माणूस असला तर आम्ही बिनधास्तमध्ये काही काम करू शकतो. पण हे असं करताना तुम्ही आता काही नवीन पिढी तयार करतच असाल, आता होतेच आहे तुमच्या त्या सान्निध्यात. नक्कीच. पण आज हा आपण जो कार्यक्रम घेतला आहे डिजिटल मीडियाचा, याची संकल्पना नवीन पिढीने तुमच्या डोक्यात घातली की तुम्ही त्यांच्या डोक्यात घातली? पहिली गोष्ट अशी आहे की युग प्रत्येक, मला वाटतं हा 3री ते 4थी पिढी नारायण गल्लीचा उत्सव पाहते आहे. पिढीनपिढी आपण त्यात बदल करत गेलो. आपण नवीन गोष्टी जर ॲडॉप्ट नाही केल्या तर आपण मागे राहतो. ते बरोबर आहे. आज नारायण गल्लीचा दीपोत्सव जो आहे हा मुंबईतील एकमेव दीपोत्सव आहे. गेली 64 वर्ष झाली आहेत, तो आज चालू आहे. आज आपण बघतो की कुठली तरी देवी असते. आज मला सांगायला हे वाटेल, खंत पण असेल ती, कुठल्याही उत्सवाला ज्या वेळेला एखादा गणपती उत्सव असतो, एखादा नवरात्र उत्सव असतो किंवा दिवाळी पहाट असते, त्यावेळेला आपसूक त्या ठिकाणी स्पॉन्सर स्वतःहून येतात. बरोबर आहे. कार्यकर्त्यांना पैसे जमा करायची गरज वाटत नाही. पण आज आपला दीपोत्सव असा आहे की आपल्याला त्याचं ब्रँडिंग करणं फार गरजेचं आहे. आज 64 वर्षाचा उत्सव आहे. लोकांना वाटतं की हे फक्त 4 चौघे येतात, मजा करतात आणि उत्सव साजरा करतात. पण मला सांगायला अभिमान वाटेल की आज ज्या मुली लग्न करून त्यांच्या सासरी गेलेल्या आहेत त्या आतुरतेने दीपोत्सवाची वाट बघतात. ते आपल्या घर संसार, आपण बघितलं असेल की दिवाळीच्या काळात प्रत्येकजण आपल्या सणामध्ये असतात, पण त्याच वेळेला ती लोक आपल्या माहेरी येतात आणि येताना आपल्या नवऱ्यालासुद्धा घेऊन येतात की फक्त पहा आज जे गल्ली सोडून गेले आहेत, आज त्यांच्या काही कारणास्तव ते गल्लीच्या बाहेर आहेत, पण ते सुद्धा लोक आज ह्या ठिकाणी येतात आणि ते आपला उत्सव, आज पुष्कळ जणांचे आम्हालासुद्धा फोन येतात की आम्हाला उत्सवासाठी मदत करायची आहे. मला वाटतं हेच आपल्या उत्सवाचं यश आहे. हां, दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही जे म्हणालात की नवीन पिढी, आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मला असं वाटतं की पहिले जे ॲडव्हर्टाईजचे फंडे होते
ते आता चेंज झालेत. आता नवीन पिढीच्यामध्ये हातामध्ये मोबाईल आहे. तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर याच्यामार्फतच त्यांचा संवाद चालू होतो. मला वाटतं 64 वर्षाचा उत्सव हा मुंबईतला नाही, जगातल्या सगळ्या लोकांना कळायला पाहिजे. बरोबर आहे. आज हा मराठी उत्सव आहे. आज मराठी आपणच जपलं पाहिजे, कारण ह्या लोअर परेल हा गिरणगाव म्हणून ओळखला जायचं. आज या ठिकाणी स्टार गॅरेज असेल, पिरामल मिल असेल, लक्ष्मी रतन असेल, नोबल पेंट्स होत्या, अशा 4 इंडस्ट्रीज होत्या. पण आज काय झालं आहे, आज त्या जागी कॉर्पोरेट आलेत. पण ह्या कॉर्पोरेटमध्ये आपण आपलं मराठी पण जपलं पाहिजे. आणि मराठी पण जपण्यासाठी जेवढं काय आपल्याला करता येईल, एक मराठी माणूस म्हणून आपण ते करत राहणार. या उत्सवाचा तुम्हाला एक किस्सा सांगायला मला आवडेल. ज्या वेळेला मॅरेथॉन टॉवर्समध्ये आग लागली आणि त्या आगीचा ठपका या नारंगी गल्ली उत्सव मंडळावर ठेवला गेला, ज्याच्याशी आमचा काही संबंध नव्हता. पण एखाद्या श्रीमंताला बाजूला असलेली चाळ ही नेहमीच त्यांना खटकत असते. आणि मग ते कोणावर तरी स्वतःच्या चुकांचं बालन दुसऱ्यावर यावं हा त्यात त्यांचा उद्देश होता. पण मला हीच गोष्ट अधोरेखित करायची आहे की त्याच्या विरुद्ध ही 1000 कुटुंब रस्त्यावर उतरले आणि त्यांचा तो डाव उधळून लावला. मला वाटतं हीच आपली ताकद आहे. खरी संस्कृती पण हीच आहे. हां. आणि काय होतं आहे की आपण बघतो की आज ह्या लोअर परेलमध्ये जे पब संस्कृती आहे, सकाळी 5 वाजेपर्यंत इथे पब चालवले जातात. पण आमच्या माता भगिनी आहेत, त्या बाबांच्या पालखीमध्ये किंवा इथे जो गरबा होतो किंवा इथे जे काही कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये 9 दिवस त्या रममाण होतात. तुम्ही ज्या वेळेला 365 दिवस एखाद्या पबमध्ये त्रास देता, त्याचा स्थानिकांना त्रास होतो. ह्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून आमच्या 9 दिवसाच्या तुम्हाला त्रास का होतो? बरोबर आहे. एवढाच आमचा एक त्यांना जाहीर एक प्रश्न किंवा त्यांचं आमची व्यथा आहे ती. पण मांडल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आपला मीडिया हेच माध्यम आहे. एक माध्यम आहे. आणि आज तुम्ही जसं म्हणताय की मुंबईमधला मराठी टक्का जो कमी होतोय, जर आपणच आपली संस्कृती जपली नाही तर त्याच्यावर तर परिणाम ती होणार सुद्धा आहे. आज तुम्ही पाहताय की मुंबईतला मराठी टक्का कमी झाला आहे. मुंबईतली लोक बहुतेक इकडचा जो कामगार होता तो विस्थापित झाला आहे. पण आज हेच माध्यम आहे की या सगळ्यांना एकत्र करून ठेवणं आणि त्या देवाच्या आशीर्वादाने ते शक्य होतं आहे. माझे सगळे सहकारी असतील, मला तर असं वाटतं की माझ्या ओरडण्याची त्यांना सवय झाली आहे. ज्या दिवशी त्यांना मी ओरडत नाही त्यांनासुद्धा चुकल्यासारखं वाटतं की धर्मेशने अजून ओरडला का नाही. मला वाटतं त्यांचं प्रेम असंच माझ्यावर राहो आणि उत्सव असाच उत्तरोत्तर त्याची प्रगती व्हावी. हा उत्सव करताना जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात, मला वाटतं असे त्याच्यामध्ये कार्यकर्ते होऊन गेले आहेत किंवा अशी लोक या उत्सवामध्ये होते की ज्या वेळेला त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा उत्सवाला पैसे जमा होत नव्हते त्यावेळेला स्वतःची पदरमोड, स्वतःचे दागिने घाण असं सुद्धा मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. किंवा हा उत्सव टिकावा म्हणून काही लोकांनी एवढा पुढाकार घेतला की कोणी नाही आलं तरी चालेल पण आम्ही उत्सव करू. कारण ह्या उत्सवाचं ते ग्लॅमरच तेवढं आहे. मला वाटतं की ज्या लोकांनी 64 वर्षामध्ये त्याचा जो पाया भरलेला आहे तो ज्या उत्सवाचा गाभा आहे, मूळ गाभा आहे. आणि दुसरी गोष्ट की नारायण मिंगली हे नाव एवढं मोठं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला त्याची भुरळ वाटावी. आज मला अभिमानाने सांगावं वाटतं की ज्या वेळेला आपण कुठल्याही राज्यकर्त्याकडे जातो की बाबा तुम्ही स्पॉन्सरशिप्स आम्हाला द्या, कुठलाही राजकीय नेता असेल किंवा कुठल्याही कंपन्याच असेल त्यांनी कधी आपल्याला नाही म्हटलं नाही. इवन याच्यामध्ये आपण सांगू शकतो की स्थानिक जे आपले आमदार होते, सचिन अहिर होते, तो माणूस एकमेव असा माणूस आहे की उत्सवाच्या आधी ते 1 महिना आधी आम्हाला फोन करतात आणि विचारतात उत्सवाची तयारी कशी चालू आहे. बरोबर आहे. माझ्याकडून तुम्हाला काय सहकार्य लागेल. तसंच सुनील शिंदेंचं देखील तसंच आहे. या गल्लीमध्ये ते शाळेत होते, त्यांच्याकडे फक्त आपला प्रस्ताव गेला की लगेच ते आपल्याला मदत करतात. बाकी जे राजकीय व्यक्तिमत्व जे आहेत किंवा आपले स्थानिक आता आमदार आहेत आदित्यजी ठाकरे, यांना देखील आपण ज्यावेळेला देवळाचा प्रस्ताव आपण केला
तरीसुद्धा आपल्याला सांगितलं सरळ की असते मदत सरळ करावं. असते, आपण मदत करू. कुठल्या दुसऱ्या पक्षाचे लोक कोणी असतील, एकाही पक्षाचं आपण असं नाही म्हणत, कोणाही गेलो तर ते म्हणतात तुम्ही उत्सव चांगल्या रीतीने करता, त्यामुळे त्यांचं सहकार्य नेहमीच आपल्याला असते. त्यामुळे उत्सवाचा जो एक दर्जा आहे हां, तो दर्जा आपण अजूनपर्यंत टिकवून ठेवलेला आहे हो. आणि हा दर्जा असाच टिकून राहावा आणि तो उत्तरोत्तर वाढत जावा यासाठी आपण 2 शब्द सांगाल या नवीन पिढीला तर बरं होईल. माझं एकच म्हणणं आहे की आज आपण चाळ संस्कृतीतून टॉवर संस्कृतीकडे चाललो आहोत. बरोबर आहे. पुष्कळशा बिल्डिंग आपल्या चाळच होत्या, त्या आता डेव्हलप झाल्या आहेत, त्या ठिकाणी टॉवर्स आलेत. आपण पाहतोय की नात्यांमध्ये गुंतागुंत वाढली आहे. आज मुलांमध्ये मोबाईलचं फॅड वाढलं आहे. बरोबर आहे. आज त्याच्यातून मुलांमध्ये एक निराशा किंवा त्यांना स्ट्रेस किंवा डिप्रेशन येतं. हो. आपण पाहतो समाजामध्ये मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. पण मला वाटत नाही की या गल्लीमध्ये कोणी आत्महत्या आजपर्यंत केली असेल. त्याचं कारण हा उत्सव त्याचं आहे. कारण उत्सव आहे. कारण तुम्ही ज्या वेळेला 4 चौघांमध्ये तुमचं Mix इंटरॅक्शन होता. होतं, आज आम्ही पण कुठेतरी समाजात वावरण्यासाठी या उत्सवाचाच हातभार आहे. बरोबर आहे. यामध्ये ज्या स्पर्धा होत्या, मैदानी असतील, वक्तृत्व स्पर्धा असेल, स्मरण चाचणी असेल किंवा राज्यस्तरीय आपल्या एकांकिका स्पर्धा किंवा आंतरशाळीय आपल्या ज्या स्पर्धा होतात, त्यातून जो एकमेकांबद्दलचा स्नेह तयार होतो. भांडणं तात्पुरती असतात, ती तात्विक भांडणं असतात, पण त्याच्यातून जो स्नेह तयार होतो, मला वाटतं हीच बॉन्डिंग आहे. आणि आज ही 1000 कुटुंब आज एकत्र या ठिकाणी नांदतात, त्याचं कारण हा देखील दीपोत्सव. उत्सव आहे. तर मला मुलांना हेच सांगायचं आहे की आज आपण पाहतो की नैराश्य आल्यानंतर लोक आत्महत्या करतात, त्यांना डिप्रेशन येतं. पण तुम्ही ह्या उत्सवामध्ये सामील व्हा, आणि संवाद साधा सगळ्यांना. संवाद साधा. कारण जोपर्यंत तुम्ही इंटरॅक्शन करणार नाही राईट. तोपर्यंत तुम्हाला त्यातून त्यातून सोल्युशन काय मिळणार सोल्युशन नाही. मिळणार नाही. बरोबर आहे. आणि हीच पिढी आहे. आपण असं म्हणतो की आज आपल्याकडे म्युन्सिपाल्टी शाळेत शिकलेली मुलं आज इंजिनियर झालेत. बरोबर आहे. याच गल्लीमध्ये मला वाटतं 10 CA असतील, 15 ते 20 IT इंजिनियर झालेत, राईट. डॉक्टर्स 10-15 झालेले आहेत. आज विदेशामध्ये पुष्कळ लोक या गल्लीतूनच गेलेले आहेत, पण त्यांचं गल्लीवरचं प्रेम आजही शाबूत आहे. एक तुम्हाला उदाहरण मला द्यायसारखं वाटेल की ज्या वेळेला इथून गणेश निकेतन किंवा युगारंभ ह्या बिल्डिंग तोडल्या गेल्या, शिफ्ट झाल्या, त्या बिल्डिंग्स बोरिवलीमध्ये त्यांना संक्रमण शिबिरात त्यांना जागा दिली. त्यांची उत्सवाची नाळ एवढी चांगली होती की त्यांनी तोच उत्सव बोरिवलीमध्ये चालू केला तिकडच्या स्थानिक नागरिकांना घेऊन. आज मला वाटतं तोसुद्धा उत्सव 20-25 वर्षाचा झाला आहे. आज ह्या परत बिल्डिंग्स इथे आल्या, पण आजही तो उत्सव त्या बोरिवलीमध्ये चालू आहे. तो पण दीपोत्सवच करतात ते लोक. म्हणजे आपली नात आणि तिकडे ही तिथे रुजवली. हां, कारण जो गिरण गावातला माणूस आहे तो उत्सवप्रेमीच असतो. हो. त्यांनी देखील तिथे उत्सव रुजवला. मला वाटतं हीच आपली म्हणजे जमेची बाजू आपण म्हणू शकतो. कारण मराठी माणूस कुठेही गेला तरी तो उत्सव प्रियच असतो. त्यामुळे माझीसुद्धा आताच्या पिढीला विनंती आहे, त्या मोबाईलमधून बाहेर या, तुम्ही सगळ्या शारीरिक स्पर्धेत भाग घ्या आणि त्यातून तुमचा जो पुढची जी तुमची आज आपण पाहतोय की वर्क फ्रॉम होम आहे, प्रत्येक घरामध्ये स्ट्रेस आहे. हो. ती हे growth सगळं होत नाहीये हां, त्याच्यामुळे. हे जर तुमचा स्ट्रेस तुम्हाला घालवायचा असेल तर अशा उत्सवात सहभागी व्हा. उत्सवाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही सहभागी व्हा आणि त्या देवाची सेवा करा. तुम्हाला जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. आपण खूप चांगली माहिती दिली, चांगलं मार्गदर्शन केलं. तर माझ्या मते हा कार्यक्रम उत्तरार्धाकडे नेऊन समाप्त करूया. आणि तुमच्या जर काही सूचना असतील दीपोत्सवासाठी किंवा काही सांगायचं असेल तर तुम्ही ते सांगून समारोप करा. उत्सवाबद्दल एकच सांगतो आम्ही की 9 दिवस हा उत्सव साजरा होतो आहे. आजपर्यंत ज्याप्रमाणे गल्लीतील सर्व देणगीदारांनी, वर्गणीदारांनी आणि जे आपले स्पॉन्सर्स आहेत ते आपल्या मागे खंबीर उभे राहिले. हा उत्सव करण्याकरिता कार्यकर्ते आणि लोकांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो. मला वाटतं की लोकांचा सहभाग आम्हाप असतो. सगळ्या स्पर्धांना त्या लोकांची उपस्थिती सगळ्यांचीच असते. तुम्ही जर आलात तर आमचा उत्साह वाढतो आणि त्यामुळे हीच ऊर्जा आगामी वर्षभर
आमच्यासाठी सुद्धा साठवून ठेव. साठवून ठेवतो. त्यामुळे तुम्हीच आमची ऊर्जा आहात, तुम्हीच उत्सवात सहभागी व्हा. हा उत्सवाला तुम्ही मोठं करायसाठी तुम्ही मदत करा, हीच आमची माफक अपेक्षा आहे. बाकी देव आहे हो. आणि एवढ्या लोकांचे आशीर्वाद आहेत. मला असं वाटतं की लोक म्हणतात उत्सव बंद होईल होईल होईल. नाही, पण पूर्वजांचं काहीतरी पाठीशी हां, असल्याशिवाय हे- पूर्वजांची पुण्याई आहे आणि लोकांचं प्रेम आहे. बरं. आजही लोकांना वाटतं की हा उत्सव व्हायलाच पाहिजे. खारीचा वाटा प्रत्येकजण उचलतोच, मी सेक्रेटरी असेन किंवा दुसरा कोणी झाला, पण देवाची एवढी आणि नारंगी गल्लीचं नाव एवढं मोठं आहे. आज जसं आपण म्हणतो की आपला मुंबईतला पहिला दीपोत्सव आहे. आज 64 वर्ष ही कुठल्याही हे सहज काम होत नाही. हो. ती पुण्याईवरच हे सगळं होतं. त्यामुळे मला तरी वाटतं ही पुण्याई आहे. तुम्ही त्यात सहभागी व्हा, उत्सव अजून मोठा करू आणि सगळ्यांनी मिळूनच आपण मोठा होईल. सगळ्यांना घेऊनच तो होणार, एकट्याने काम होत नाही. ठीक आहे. धन्यवाद. आणि तुमचं देखील सगळ्यांचे धन्यवाद. असंच उत्सवावर प्रेम ठेवा हो. आणि आपला उत्सव मोठा करा. धन्यवाद.